स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। या वर्षातील 3 मार्च 2026 या दिवशी आपली होळी असणार आहे आणि त्याच दिवशी खग्रास चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे आणि हे चंद्रग्रहण जे आहे ते आपल्याला भारतात सुद्धा दिसणार आहे। त्याच्यामुळे ह्याचे जे धार्मिक नियम आहेत आणि जो सूतक काळ आहे तो आपल्याला पाळावा लागणार आहे। खास करून गरोदर स्त्रियांसाठी हा जो काळ आहे तो पाळावा लागणार आहे। तर चंद्रग्रहण आपलं चालू होण्याची वेळ काय आहे तर 3 मार्चला दुपारी 3 वाजल्यापासून चंद्रग्रहण चालू होत आहे आणि संध्याकाळी 6:48 आपला चंद्रग्रहणाचा वेळ संपणार आहे। म्हणजे साधारणतः 3 वाजल्यापासून संध्याकाळी 6:48 पर्यंत चंद्रग्रहण राहणार आहे आणि या चंद्रग्रहण चालू होण्यापूर्वी 9 तास अगोदर आपला सूतक काळ असणार आहे। मग तो सकाळी 9 वाजल्यापासूनच सूतक काळ चालू होतो, तो सूतक काळ सुद्धा तुम्हाला पाळायचा आहे आणि त्याच्या अगोदर तुम्ही जे काही जेवण बनवणार आहात घरात खाण्यासाठी ते सूतक काळ चालू होण्यापूर्वीच त्याच्यामध्ये तुळशीपत्र घालून ठेवायचं आहे, जेणेकरून ते अन्न शुद्ध राहील आणि नंतर खाण्यायोग्य राहील। आणि पिण्याचं पाणी असतं आपलं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे। आता या ग्रहणाच्या काळामध्ये गरोदर स्त्रियांना काही पाळायचे नियम असतात, तर ते कोणते? धारदार वस्तू हातात घेणं शक्यतो टाळायचे, म्हणजे कोणत्या? कात्री असेल, सुई असेल किंवा चाकू असेल, पिन असतील, अशा वस्तू हातात घ्यायच्या नाहीयेत किंवा त्याने काही करायचं नाहीये। पायाला तिडी टाकून बसायचं नाही, हाताची बोटे वगैरे मोडत बसायचं नाही आणि पाय सरळ करून बसायचं आहे। शांत एका ठिकाणी बसू शकता आणि त्या ठिकाणी बसून तुम्ही एखादं सौम्य म्युझिक सुद्धा ऐकू शकता किंवा आध्यात्मिक पुस्तकं, धार्मिक पुस्तकं जे असतात, म्हणा भगवद्गीता असते, ज्ञानेश्वरी असते किंवा श्रीकृष्ण दत्त गुरुचरित्र असतं, स्वामीचरित्र सारामृत असतं, अशा पुस्तकांचं वाचन तुम्ही करू शकता त्या काळामध्ये। किंवा तुम्हाला जर नामस्मरण करायचं असेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता। मग ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करू शकता। हनुमान चालीसा म्हणू शकता किंवा हनुमान चालीसा ऐकू सुद्धा शकता किंवा गोमती म्हणजे संतान गोपाल जो मंत्र आहे त्याचं सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता। तर तुम्हाला जेवढे आध्यात्मिक गायत्री मंत्राचं नामस्मरण करू शकता, म्हणू शकता, गायत्री मंत्राचा जप करू शकता, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत धार्मिक ज्या तुम्ही करू शकता, तर तुम्हाला त्या काळामध्ये करायच्या आहेत। आता काय करायचं नाही तेही सांगितलं, काय करावं तेही सांगितलं। तर याच्यामध्ये तुम्हाला या काळामध्ये तुम्हाला अन्न पाणी सुद्धा ग्रहण करायचं नाहीये, अन्न घ्यायचं नाही, पाणी घ्यायचं नाही। ग्रहण चालू होण्याच्या अगोदर तुम्ही घेऊ शकता, पण जेव्हापासून ग्रहण चालू होतं तेव्हापासून तुम्हाला घ्यायचं नाहीये, कारण या गोष्टींचा इफेक्ट जो असतो तो इनडिरेक्टली आपल्या बाळावरती होत असतो। त्याच्यामुळे गरोदर स्त्रियांनी या काळामध्ये ही काळजी घ्यायची असते। आता चंद्रग्रहण जेव्हा चालू होतं तेव्हा तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा पडायचं नाहीये, कारण जी किरणं असतात ती दूषित मानली जातात आणि त्याचा इफेक्टही तुमच्या शरीरावरती, आरोग्यावरती होऊ शकतो। त्याच्यामुळं या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं नाही, शक्यतो घरामध्ये जेवढं जास्तीत जास्त वेळ राहता येईल तेवढं बघायचं आहे। आणि या काळामध्ये जेव्हा आपलं चंद्रग्रहण संपणार आहे त्यावेळी तुम्हाला स्नान करायचं आहे। त्या स्नान करायच्या पाण्यामध्ये जरी तुम्ही तुळशीपत्र अगोदर टाकून ठेवलं असेल तर अतिशय उत्तम, त्या पाण्यानेच तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अन्न पाणी जे काही असेल ते ग्रहण करायचं आहे। ग्रहण संपल्यानंतर तुम्ही दान सुद्धा करू शकता, म्हणजे ग्रहण संपल्यानंतर पांढऱ्या वस्तूंचं दान करणं खूप शुभ मानलं जातं। त्याच्यामुळे तुम्ही तांदूळ असेल, दूध असेल, तीळ असतील, पांढरे तीळ असतील, अशा गोष्टींचं तुम्ही दान करू शकता। तर ग्रहण संपल्यानंतर हे दान करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही होळी सुद्धा खेळू शकता। तर ज्यांना म्हणजे प्रेग्नेंट आहेत किंवा प्रेग्नेंट नाही आहेत अशाने म्हणजे सगळ्यांनीच चंद्रग्रहण पाळायचं असतं, पण खास करून गरोदर स्त्रियांसाठी विशेष काही नियम असतात ते त्यांच्यासाठी असतात। पण जी किरणं आहेत, दूषित किरणं असतात ग्रहणाच्या काळात, ती सगळ्यांसाठीच घातक असतात। त्याच्यामुळे सगळ्यांनीच होळीसाठी किंवा रंग खेळण्यासाठी बाहेर पडणं टाळायचं आहे आणि हा 4.5 तासाचा जो काही काळ असणार आहे तो सगळ्यांसाठीच म्हणजे दूषित ठरणार आहे। म्हणजे त्याची जी किरणं असतात चंद्राची ती आपल्या शरीरावरती, आरोग्यावरती काही परिणाम होऊ नये त्याचा, म्हणून तुम्हाला बाहेर पडायचं नाही। बस तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची आहे चंद्रग्रहणामध्ये। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।